नमस्कार मित्रांनो, वेड लागलं प्रेमाचं या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की राया आणि मंजिरीला समजलेलं असतं की आता खरंच वहिनीला ना या गोडांमध्ये लपवून ठेवलेलं आहे. तर राया बोलतो हो, म्हणजे याचा अर्थ असा आहे की चोरांनी चोरी केलेली पोलीस स्टेशनमध्ये लपवावी, याचं सगळं अशासारखं झालं आहे. तर ती बोलतं हे गोडाऊनची चावी कुठं आहे? तर मंजिरी बोलते ह्याची चावी तर नानांच्याकडे असते. तर राया बोलते एक काम कर, तू इथे थांब, मी ना जाऊन चावी घेऊन येतो, तोपर्यंत तू इथे थांब, कुणालाही दिसू नको आणि तोंडाचा मास्क काय सोडू नको. त्यानंतर तो तिला एक जवळच्या सरबताजवळ घेऊन जातो आणि बोलतो इथं तोपर्यंत सरबत पी, मी लगेच जाऊन येतो. इकडे हे दोघे रायाचे मित्र मात्र निक्कीला शोधत असतात, फोटो दाखवून विचारत असतात तुम्ही या निक्कीला कुठं पाहिलं आहे का, ही कुठं तुम्हाला दिसली आहे का, असं विचारत असतात. राया मंजिरीला सरबताजवळ सोडून येतो आणि बोलतो तू जरा शांत हो, सरबत पी, मी लगेच जाऊन येतो चावी घेऊ. त्यानंतर ह्या दोघांना मात्र शशिकला बघते. शशिकला बोलते काय चाललंय रे तुमचं, कोणाला शोधताय तुम्ही? शशिकला पाहून ते दोघं बोलतात नाही नाही कोणाला नाही, आम्ही नाही काय शोधत. तरी बोलते हे बघा, तुम्ही ज्या शाळेत शिकताय ना त्या शाळेचे मी प्रिन्सिपल आहे, कळलं का, तुम्ही काही खोटं बोलू नका माझ्याजवळ. त्यावर ते दोघं बोलतात आम्ही कुठं खोटं बोलतोय. तर शशिकला बोलते मला चांगलं माहिती आहे तुम्ही लोक कसली आहात, ह्या बोटावचं त्या बोटावर, त्या बोटावचं ह्या बोटावर आणि लोणी दुसऱ्याच्याच तोंडाला फासणारे तुम्ही आहात, अशी त्या दोघांना बोलत असते. काय आहे ते सांगा पटकन मला. तर ते दोघे बोलतात आम्ही काहीच नाही लपवत, असं का तुम्ही बोलते शशिकला काकी, आम्ही फक्त विचारणार होतो ना कशा आहात तुम्ही, आहात का चांगले, तुम्ही दिसत नाही तुम्ही कुठे. तर त्यावरती ती बोलते शांतपणा करू नको, तुला जे विचारले ते सांग, कुठं आहे काय शोधतोयस ते सांग बघू, मला कळाले तुम्ही दोघं काय तर शोधताय. तर त्यावरती ती बोलतात अहो काकी खरंच आम्ही काय नाही शोधत आहे, आम्ही फक्त तुम्हाला बघून विचारलं तुम्ही कशा आहात ते. त्यावरती ते बोलते खोटाड्यानं, किती खोटाडा आहात तरी मला चांगला माहिती आहे, मला कळाले ना तुमचं जे हावभाव बघूनच समजतंय ना तुम्ही काय तर लपवताय ती माझ्यापासून, काय लपवताय ती पटकन मला सांगायचं. तर त्यावरती ती दोघे काही उत्तर देत नाही, त्यांना हसून बोलतात अरे रे राया दादाचा फोन आल्यावर चला आम्हाला गेलं पाहिजे, असं करून ना तिथून कटून जाण्याचा प्रयत्न करत असतात. पण शशिकला मात्र त्यांना काय सोडत नसते, तरीही तिथून ते पळून जातात. आणि शशिकला मात्र पाठीमागे उभं राहून बघत असते की काय ही दोघं शोधत असतील, त्यांचं चाललंय तरी काय, मला खरंच सांगितलं पाहिजे जयला, असं बोलते ते आणि तिथून निघून जाते. इकडं मात्र आता राया आलेला असतो गोडाऊनची चावी शोधण्यासाठी नानांच्याकडे. नानानं बोलतो नाना मला जर गोडाऊनची चावी पाहिजे होती, द्याल का. तर नाना बोलतील अरे तुझाही तेवढाच अधिकार आहे ना त्याच्यावरती, कशाला पाहिजे. तर तो बोलतो आहे जरा काम, द्या जरा चावी पाहिजे. नाना काय करतात, चावी ज्या कपाटात ठेवलेली असते तिथं शोधण्यासाठी जातात, पण तिथं त्यांना चावी सापडतच नाही. मग नाना सगळीकडे शोधत असतात, कपाटामध्ये ड्रॉवरमध्ये, तरी त्यांना ती चावी सापडलेली नसते. तर राया बोलत असतो नाना चावी कुठं ठेवली तुम्हाला आठवत नाही का. तर नाना म्हणतात अरे मी इथंच ठेवत असतो चावी, का सापडत नाही मला समजत नाही चावी. तर नानाने परत त्याच ठिकाणी जाऊन शोधतात कपाटामध्ये, तिथे चावी बघतात तर चावी नसते. इकडे मंजिरी मात्र वाट बघत बसलेली असते रायाची, आणि जिथे ती सरबत घेण्यासाठी थांबलेले असते तिथे जय येतो आणि जय तिथे सरबत मागतो. आता तिला असं वाटतं की जय आपल्याला पाहेल का, जयला समजेल का मी इथं आहे, म्हणून ते तोंडाचा मास्क जरा सरळ करते आणि तो तिथून सरबत घेऊन निघाला की गाडीच्या पाठीमागे जाऊन लपते. तर सरबतवाला बोलत असतो साहेब पैसे, पण तो काय पैसे न देताच तिथून निघून गेलेला असतो आणि मंजिरी मात्र त्याला दिसू नये म्हणून लपत असते. तेवढ्यातच तो तिकडून जात असताना गाडी मागून लपताना तिला असं वाटतं बहुतेक मला जयनं पाहिलं का काय, पण जयचं काही लक्ष नसतं. तर सरबत घेतो आणि पैसे न देताच तिथून निघून गेलेला असतो. तेवढ्यातच तिथून पाठीमागून राया येतून तिच्या खांद्यावरती हात ठेवतो. ती एकदम दचकते, तिला असं वाटतं जयनेच पाहिलं का काय, जयने मला हात लावला का काय. पाठीमागे वळून पाहते तर जय नसतो तर राया असतो, कारण की जयनं तिला पाहिलं नसतं आणि तो तिथून निघून गेलेला असतो. पण जरासा तो गोंधळलेला असतो आणि पाहत असतो की वेगळं काय दिसतंय का, असं त्याला डाऊट आलेला दाखवलेला आहे, पण तो लक्ष न देता तिथून निघून गेलेला असतो. तेवढ्यातच तिथं राया आल्यानंतर मंजिरी बोलते काय रे मी कसली भिली, तुला माहिती का इथं काय झालं. तर राया बोलतो काय झालं, अरे मी तिथं सरबतासाठी उभी होती तेव्हा जय तिथं आला, नशीब माझं की त्यानं मला पाहिलं नाही आणि ओळखलं नाही. त्यावरती मंजिरी बोलते चाल आणलीस का तू गोडाऊनची चावी. राया बोलतो अगं चावी तर नानांनी किती शोधली पण चावी सापडली नाही, आता आपल्याला काय करावे, कुलूप फोडावं लागेल. राया बोलतो आता गोडाऊनचं कुलूप फुटणार आणि निकीचं भिंगेही फुटणार. मग त्यानंतर ते गोडाऊनचं कुलूप फोडतात, आतमध्ये जातात, आतमध्ये शोधतात तर तिथं काहीच दिसत नाही. मंजिरी बोलते इथं काही तर थोडंसं वेगळं वाटतंय मला, इथं ना आतमध्ये कुठं तर दरवाजा होता, शोध बघू तुला तो दरवाजा सापडतोय का.
त्यानंतर राया सगळी कपाटं बाजूला सरकून बघत असतो की इथं काय सापडतं आहे का, कुठला दरवाजा आहे का. मंजिरी सगळं आठवून पाहत असते की नक्की इथंच आलं होतं का, पण तिला थोडंसं वेगळं वाटत असते. हे काही तर वेगळं ठिकाण वाटत आहे राया, असं ती बोलत असते. त्यानंतर तो एक कपाट सरकवतो आणि त्या कपाटाच्या पाठीमागे दरवाजा दिसतो त्यांना. त्यावरती मंजिरी बोलते, राया आता तो दरवाजा तोड, बघू आतमध्ये जाऊन आपण वहिनी आहे का. त्यानंतर राया ते जोर लावून ते कपाट सरकवतो आणि ते नंतर तो ते कपाट सरकवल्यानंतर तो दरवाजा तोडतो. दरवाजा तोडून ते आतमध्ये जातात आणि त्यामधून आतमध्ये जाताना त्यांना तिथं खूप अंधार असतो, काहीच दिसत नसतं, कारण की गोडाऊनमध्ये लाईट नसते. आणि जेव्हा तो कपाटाचा दरवाजा तोडतो तेव्हा तो आत गेल्यानंतर एक अशा खाली येण्यासारख्या उतरण्यासारख्या पायऱ्या असतात. आणि त्या पायऱ्या उतरताना मात्र मंजिरी बोलते रायाला की राया, मला हे सगळं आठवतंय, पण ह्या पायऱ्या का आठवत नाहीत. मी ह्या पायऱ्यावरून उतरून गेल्यासारखंच मला वाटत नाही त्या गुंडांबरोबर. असं का, मला वेगळं का जाणवत आहे या ठिकाणी. तर बोलतो, बघू चल आपण पुढे जाऊन पाहू. मग ते दोघं त्या पायऱ्यावरून खाली उतरतात आणि खाली येतात. इकडे मात्र शशिकला लगेच आलेली असते आणि बोलत असते, जयला आई तू बस इथं निवांत बस. ती रायाची पोरं बघ त्यांनी कुणाला तो शोधत बसलेत, काय समजते का बघ जरा तुला. तर तो बोलतो, हे मला चांगलं माहिती आहे ते कुणाला शोधतात, ते ना निक्कीला शोधत आहेत. आणि एव्हा ना मला असं वाटते ना असं झालंच आहे बघ. नाही रायाला कळाले की निक्कीने वहिनीला किडनॅप केलेला आहे आणि निक्कीलाही कळाले रायाना त्या दोघांना शोधतोय म्हणून. मग त्यावरती ती बोलते, मग आता काय होणार. तर तो बोलतो, तू काळजी करू नको त्याची. तर ती शशिकला बोलते, खरंच त्या पोरीला मानलं पाहिजे बरं का, म्हणजे तिनं ना एका दगडात 2 पक्षी मारले त्या. म्हणजे त्याला इथून घालवलं, वहिनीला पण किडनॅप केले. त्यावरती राया म्हणणार असतो की तुला काय असं वाटते. तर ह्याच्यावरती जय बोलतो, हे बघ तू आता लगेच तिला काय फोन करून शुभेच्छा देऊ नकोस, थोडा वेळ थांब तू, आपण बघूया आता काय काय होणार आहे. पण जर राया दिसतोय तेवढा साधा सुद्धा नाही बरं का. आता रायाही तिला शोधण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यामुळे आपल्याला आता अलर्ट राहायचं आहे, तो सांगत असतो. तर ती बोलते, हे कधी तुझं होणार आहे. मला ना त्या घरात त्या म्हातारीच्या नाकावर टिचून ना घरात जायचं, एंट्री करायचे आणि त्या दोघांचं स्वाभिमान ठिचून काढायचं आहे रायाचा मंजिरीचा. आणि त्याच्यासाठी सांग मला कधी मी जाणार आहे आणि मी बसली इथं या घरामध्ये, कधी मी जाणार आहे ते सांग मला. काही करून त्या घरामध्ये लवकर जायचं आहे आणि त्या दोघांचा स्वाभिमान टिचायचा आणि त्या म्हातारीच्या नाकावरती टिचून जायचं आहे. त्यावरती जय बोलतो, ही लवकरच गोष्ट येणार आहे. आता 2 दिवसातच ना राया माझ्या पायावरती नाक घासत येणार आहे, त्यावरती मी तर सांगेनच काय होणार आहे. तू अशी तशी नाहीस तर वाजत गाजत त्या घरात जाणार आहेस, तू काळजी करू नको, असा तो शशिकलाला बोलतो. आणि शशिकला पण मात्र आता आनंदात असते की खरंच आता मी त्या घरात जाणार आहे आणि जय बोलतोय तसं होणार आहे. इकडे मात्र मंजिरी आणि राया त्या गोडाऊनमध्ये आलेला असतात आणि पाहत असतात, पण तिथे वहिनी कुठेच नसते. ती बोलते, अरे राया इथे तर होती वहिनी, मी इथं आलो, मला चांगलं आठवते, मी इथून आत आले होते, त्या लोकांनी माझ्या डोळ्याची पट्टी काढली होती, वहिनीला इथं खाली बांधलेलं होतं या दोरीनं आणि ना तिला इंजेक्शन देण्यासाठी मी पुढे अशी उभी होती, परत पाठीमागे वळी होती, इथेच खाली वहिनी बसली होती, असं ती सगळी जागा दाखवत होती. तिथे आता कोणीच नसतं, ती दोरी फक्त असते, तिथं काही नसतं, तो टेबल असतो जिथे वहिनीला बांधलेला असतं. मग ती बोलत असते, मंजिरी राया असं कसं झालं, कोणीही केलं. तर राया बोलतो, बहुतेक निकीला संशय आलेला असणार आहे, तिनं वहिनीला इथून दुसरीकडे कुठं तर नेलं असणार आहे. आता ते निकीनं काय केलं आहे ते आपल्याला आता लवकरच कळेल. यावरती मंजिरी बोलते, राया आता काय होणार, कुठं असेल वहिनी, आता दादाला आपण उत्तर काय द्यायचं, वहिनीला ती काय करणार तर नाही ना, अशी बोलत असते मंजिरी. त्यावरती राया बोलतो, तू काळजी करू नको, आपल्याला सापडेल वहिनी, कुठं शोध तिनं ठेवली आहे, आपण अजून तपास चालू ठेवू, तू काही काळजी करू नको, असं राया तिला समजावून सांगत असतो. त्यानंतर तर राया आलेला असतो दादाकडे, दादाला सांगण्यासाठी, दादा देवपूजा करत बसलेला असतो. त्याला असं वाटतं की हा आपल्या बायकोला घेऊन आला आहे, म्हणून तो बाहेर पळत येतो आणि बोलतो, कुठे आहे माझी बायको, आणलीस का कुठं आहे कावेरी, असं बोलत असतो. मात्र आता ह्याच्याकडे काहीच उत्तर नसतो, तो काय बोलणार काय सांगणार. त्यानंतर तो बोलतो, दादा वहिनी सापडली नाही. हे ऐकून मात्र त्याला आता खूप राग आलेला असतो. तो बोलतो, काय बोलास, वहिनी सापडली नाही म्हणजे काय केलं सांगतो, कुठं आहे सांग वहिनी, काय केलंस तू, तिला काय केलंस का तू, मी तुला 1000 वेळा सांगितले नको त्या भानगडीत पडत जाऊ नको, तुला ना हिरो बनायची खाज आहे नुसती, किती वेळा सांगितलं तू, तिने की इतकी वाईट आहे, आता तिनं काय तर केलं तर कावेरीला काय करायचं आहे, तुझ्यामुळं झालं हे सगळं, तुला काय गरज होती पुढं करायची, हा सगळा प्लॅन करायची, सगळं चाललं होतं ना व्यवस्थित, निकी सोडणार होती कावेरीला, पण तुझ्यामुळे हे सगळं झालं, असं तो रायालाच बडबडत असतो. तेवढ्यात पाठीमागून तो बोलतो, बरं ठीक आहे, मंजिरी कुठे तो विचारतो. ते बोलतो, आहे मंजिरी. तो त्या म्हणजे मंजिरीला पण तू काय तर केलेस सांग, कुणाच्या सांगण्यानं करतोस तू,
कुठं ठेवलेस तू मंजिरीला? मंजिरीचं काय केलेस? कोणाच्या सांगण्यावर करतोस हे? असं त्यालाच उलटा तो बडबडत असतो. त्याला दादाला असं वाटतं की ह्यानं सगळं केलेलं आहे, त्याने मंजिरीला काहीतरी कुठं तर लपवून ठेवली आहे. आणि तेवढ्यातच मग पाठीमागून मंजिरी येते आणि बोलते, दादा मी इथं आहे. त्यावरती मग शंतनू बोलतो, मग तू अशी पुढे मागं का आला? तर ती बोलते, दादा अरे आम्ही दोघे एकत्र आलो तर काय करणार? निक्कीची गुंड आमच्यावरती लक्ष ठेवून आहेत आणि त्यांना संशय येईल म्हणून आम्ही पुढे पाठीमागं आलो आहे, अशी मंजिरी समजावून सांगत असते. मात्र त्या दादाला मात्र काही पटलेलं असतं. त्याला खूप राग आलेला असतो आणि तो रायाला खूप बडबडत असतो आणि शिव्या देत असतो. हे सगळं तुझ्यामुळे फक्त झालं आहे असं तो त्याला बोलत असतो. आता मात्र त्याच्याकडे काहीच उत्तर नसतं आणि मंजिरी आल्यानंतर बोलत असते, दादा त्याला सोड, त्यानं काही केलेलं नाही. आम्ही तिथं गेलो होतो ज्या ठिकाणी वहिनीला बांधून ठेवलं होतं, मग आठवून त्या ठिकाणी गेलो होतं. पण कसं काय माहिती निक्कीला समजलं आणि निक्कीने वहिनीला तिथून दुसरीकडे नेलं आहे. पण तू काळजी करू नको, आपल्याला लवकर सापडेल ती. आपण परत आणि हे डबल ट्राय करू, आपण कुठे सगळीकडे शोधू वहिनीला, असं बोलत असते. पण रायाला आता बोलणं काहीच उत्तर नसतं आणि इकडे दादा मात्र खूप चिडलेला असतो. तो बोलत असतो, तू ठीक आहेस ना? तुला काय केलं का काय या रायाने? मला तर असं वाटतं हा राया सगळं करत आहे. त्यावरती मंजिरी बोलते, दादा असं बोलू नकोस तू, उलट आपला राया मदत करते आपल्याला वहिनीला शोधायसाठी. तू काळजी करू नका, आपल्याला लवकरच वहिनी सापडेल. पण आता मात्र शंतनू हतबल झालेला असतो. त्याला असं वाटत असतं की आता कुठलाच रस्ता नाही, कावेरी काय आपल्याला सापडणार नाही. निकीने हा सगळा प्लॅन केला होता, आता निकी काय सोडणार नाही. निकीला जर समजलं तर आता काय होईल? तो बोलतो, एव्हाना आता निकीच्या लक्षात आलं असेल की आम्ही दोघं नागपूरमध्ये नाही, आता काय होईल? तेवढ्यातच निकीला जय दोघे एकत्र असताना निकी त्या माणसाच्या फोनची वाट पाहत असते आणि तो जय बोललेला असतो, तू कुणाच्या ओळखीच्या माणसाला, चांगल्या विश्वासी माणसाला पाठवून दे, नागपूरमध्ये ते दोघे आहेत का पाहण्यासाठी. इकडे मात्र त्या माणसाचा फोन येतो आणि तो फोनवरती बोलतो, मॅडम इकडे कोणीच नाही, मी तर दरवाजा तोडून आतमध्ये आला आहो, इथं कोणीही नाही, कोण माणूसही नाही, बाईही नाही. हे ऐकल्यानंतर मात्र त्या निकीचा राग खूप आलेला असतो. निकी अशी रागावरती लालबुंद होऊन झालेली असते. जय बोलत असतो, तुला सांगितलं होतं ना बघ, ते दोघे तिथं नाहीत. जय बोलतो, याचा अर्थ असाच आहे की मी त्या दिवशी मंजिरीलाच पाहिलं होतं त्या सरबतर तिथं गोडाऊनच्या तिथं, म्हणजे ते राया आणि मंजिरी दोघी पंढरपुरात आहेत. हे बघा आता तू, आता हे त्यांना सगळं कळालं आहे, आता राया काय सोडणार नाही, तर लवकरात लवकर त्या वहिनीला शोधून काढेल. तर ती बोलते, हो मला हेच शंका आली होती, म्हणूनच मी तिला तिकडून दुसरीकडे शिफ्ट केली आहे. तर त्यावरती तो बोलतो, एक काम कर, तू ना राया आणि मंजिरीवरती लक्ष ठेव आणि मी ना वहिनीकडे लक्ष ठेवतो. कुठं ठेवली असते तिला सांग. तर यावरती ती निकी एवढी हुशार असते की ती जयलाही सांगत नाही की ती कुठं असते. ती बोलते एवढेच की रायाचा बाप पण त्या कावेरीपर्यंत जाणार नाही, अशा ठिकाणी मी तिला ठेवली आहे, असं तो जयला बोलतो. नंतर जयनं चांगलंच आठवलेलं असतं, तो चेहरा ओळखीचा झालेला असतो त्याच्या, की ती नक्कीच मंजिरी होती. त्यामुळे त्यांना सगळ्यांना फुल डाऊट आलेला असतो की ती बोलते की तेच खरं आहे. यावरती निकी बोलते, त्या आता शंतनूने मला धोका दिला, त्याला आता मी सोडणार नाही, त्याला मी दाखवतेच आता निकी काय चीज आहे, निकी काय करू शकते, निकीला जर धोका दिल्यानंतर निकी कशी वाट लावू शकते हे त्याला आता चांगलंच दाखवते आहे, मी त्याला चांगला धडा शिकवणार आहे, अशी बोलत असते. त्यावरती जय बोलतो, आता आपल्याला लवकर अलर्ट राहिलं पाहिजे. तर राया का साधा सुद्धा नाही बघ, तो रायाना आता खरंच काही करू शकतो आणि त्या वहिनीला कसाही शोधू शकतो. त्यामुळे आपल्याला काही करून तिला अशा ठिकाणी लपवलं असता, काळजी घे तिथली, असं बोलत असतो. इकडे मात्र आता शंतनू खूप गळून गेलेला असतो, तर त्याच्याकडे काहीच बोलण्यासाठीही काही नसतं. आता तो बोलत असतो मंजिरीला, मंजिरी आता काही होणार नाही, आता कावेरीचं काय होते काय माहिती, ती निकी काय सोडणार नाही, निकीला खोटाडे पण अजिबात आवडत नाही, ती आता काय करते काय माहिती. त्यावरती मंजिरी मात्र म्हणत असते, दादा काळजी करू नकोस, तू खरंच रायावरती विश्वास ठेव, आमच्यावरती विश्वास ठेव, आम्ही नक्कीच वहिनीला शोधून काढू, फक्त थोडा वेळ थांब, आम्हाला अजून थोडा वेळ दे, असं ती दादाला रिक्वेस्ट करत असते. तेवढ्यातच काय होतं, रायाला फोन येतो त्याच्या डिंकीचा आणि तो बोललेला असतो की वहिनी सापडली आहे. त्यानंतर तो बोलतो दादाला, दादा वहिनी सापडलेली आहे, मला फोन आलेला आहे, आम्हाला जागा कळायला आहे, तू फक्त एक काम कर, तू इथेच राहा आणि काही जर झालं निकीचा फोन आला तर तू फोन अजिबात उचलू नको, आम्ही वहिनीला घेऊन येतोच आहोत, असं दादाला सांगतो. दादा मग आता खुश झालेला असतो, खरंच सापडली आहे त्याला असं वाटतं. मग तो बोलतो, राया बोलतो, चल मंजिरी आपण दोघी जाऊन शोधूया, तोपर्यंत दादा तू इथे एकटाच थांब, काही जर झालं ना निकीचा फोन उचलू नको आणि काळजी करू नको, आम्ही लवकरच वहिनीला घेऊन येत आहोत, असं तो बोलतो. आणि दादाला ते मात्र पटतं. तो बोलतो, ठीक आहे तुम्ही दोघे जावा, मी इथेच आहे, मी काय झालं अपडेट तर तुम्हाला देतच राहील, पण तुम्ही लवकर जावा, असं बोलतात. त्यानंतर डंकीने सांगितल्याप्रमाणे ते दोघेजण तिथे गेलेले असतात आणि त्यांनी एक खोली दाखवली असते. त्या खोलीमध्ये बाहेरनं पाठीमागच्या दाराला बाहेरून कुलूप असतं, पुढून तो आतनं दरवाजाला आतनं कडी असते. तो बोलतो, आतनं तर कडी दिसते
तर तो दार फोडू का? त्यावरती मंजिरी बोलते नको, असंही होऊ शकतं ना, वहिनीबरोबर अजून तर कोणतं असेल तर वहिनीचा जीव धोक्यामध्ये येईल, असं करू नको, दार फोडू नको. त्यावरती मग आता राया बोलतो रंकीला, जा पाठीमागून कुठून दरवाजा आहे का बघ जा. तर तो जाऊन पाठीमागून बघून येतो तर त्यांना तिथं पाठीमागे त्या दरवाजाला कुलूप असतं. मग तो बोलतो राया दादा पाठीमागे त्या दरवाजाला कुलूप आहे. त्यावरती राया बोलतो ठीक आहे, याचा अर्थ कुलूप आहे म्हणजे वहिनी आतमध्ये एकटीच असणार आहे. आता आपण काय करूया, तर दरवाजा फोडूया. तर मंजिरी बोलते ठीक आहे, तू फोड दरवाजा, वहिनी एकटी असेल तर काय प्रॉब्लेम नाही, तिला काय जीवाला धोका नसणार आहे. म्हणून काय करतो राया पाठीमागे स्वतंत्र जोरात दरवाजावरती मारतो. त्या जोरात दरवाजा मारल्यानंतर दरवाजा तो तुटतो आणि ते सगळेजण आतमध्ये जातात. आतमध्ये जेव्हा जातात तेव्हा बघतात तर काय तिथे ना एक बाई अशी अंगावरती घेऊन झोपलेली असते. पण खरंच तो चेहरा नीट दिसत नसतो, पण ती कावेरी आहे असं समजूनच ते त्यांना उचलून देतात आणि तिचं हात पायाला बांधलेली दोरी मंजिरी सोडत असते आणि तिचा चेहरा अजून यांनी काय पाहिलेला नसतो. त्यावरती राया मात्र खुश होऊन लगेचच दादाला कॉल करतो आणि बोलतो दादा वहिनी सापडलेली आहे, तू काळजी करू नको, आता आम्ही तिला घेऊन येत आहे, असं दादा फोनवरती खुशखबरी शंतनूला देतो. शंतनू मात्र इकडे आनंदित झालेला असतो आणि आता तो उत्तर देणार असतो निकीला. तेवढ्यातच निकी कॉल करते शंतनूला आणि कॉल हा काय पटकन उचललेला नसतो. किती वेळ कॉल केला तर शंतनू काही कॉल उचलत नाही, कारण की त्याचा फोन इकडे चालू असतो रायाबरोबर आणि रायाने त्याला खुशखबर दिलेली असते की आपल्याला वहिनी सापडली आहे दादा, तू काळजी करू नको, आम्ही तिला लवकरात लवकर घेऊन तुझ्याकडे येत आहोत. आता मात्र हा उत्तर देण्यासाठी रेडी असतो. निकीचा कॉल येतो. निकीचा कॉल आल्यानंतर तो फोन उचलतो आणि बोलतो हॅलो, हां बोल. तर निकी बोलते शाना झालायस का रे, फोन उचलायला कळत नाही का पटकन, किती वेळ झालं फोन करते तुला, का तुला भीती वाटायची बंद झाली का? तर यावरती शंतनू बोलतो आता भीती वाटायची तर गरज तुला आहे. अरे बापरे, तुला काही माहीतच नाही का? ती बोलते कशाबद्दल, म्हणजे कसले ग तुझे पालतू गुंड, काहीच तुला अपडेट देत नाही, काहीच सांगत नाही. बरं ठीक आहे असून दे, मी सांगतो तुला. काय आहे ना, रायाने आता कावेरीला सोडलं आहे आणि आता तो लवकरात लवकर पोलिसांकडे तुझी तक्रार करण्यासाठी जात आहे. म्हणजे तुला काय वाटलं, तू करतेस ते सगळं होऊ शकतो. आता हे सगळे संपले दिवस मला धमक्या देण्याचे, माझ्याशी मोठ्या आवाजात बोलण्याचे. तुला माहिती आहे का काय असतं ना, किती जरी खोटं मोठ्यानं जरी बोललं तर ते खोटंच असतं, ते कधी सत्य होत नाही, एवढं लक्षात ठेव. असा मात्र आता शंतनू मस्तपैकी मोठ्या आवाजामध्ये सुरामध्ये निकीशी बोलत असतो. आतापर्यंत फक्त आणि फक्त निकी असं करू नको ह्या टोन त्याचा असायचा, पण आता त्याचा टोन मात्र खूप वेगळा असतो. तो बोलतो हे बघ आता निकी, आता तुझे दिवस संपले, आता ना तुला काय दिवस दाखवायचे ते मी बघतोस, आता मी तुला भेट नसतो. तुला काय वाटलं आता तू कावेरी माझ्याजवळ कधी नसणार आहेस, पण आता ना रायाने कावेरीला सोडवलेलं आहे, आता त्यामुळे तू त्याची काळजी करू नको, आता तू तुझी स्वतःची काळजी कर, आता तुझं काय होईल ह्याचा तू विचार कर. निकी मात्र इकडे भिलेली असते की खरंच कावेरी सापडली का काय, राया आता घेऊन गेला असेल, आता तो पोलीस स्टेशनमध्ये जातोय का या विचारामध्ये कावेरीला नेला असेल, तर आता या विचारामध्ये मात्र निकी असते. त्यानंतर रायाच्या फोनवरून इकडे फोन यायच्या अगोदर तो बोललेला असतो की शंतनू बोलतो हे बघ आता बघ तुझं काय होते, ती वाटच कशी लागते तू बघ. आता ही जोरात ओरडते, राया तुझ्यामुळे झालं हे सगळं, असं नाही की जोरामध्ये ओरडत असते. आता पुढील भागामध्ये आपल्या प्रेक्षक पाहण्यास मिळत आहे की इकडे खरं कावेरीला तर त्यांनी सोडलंच नसतं. तो बोलतो निकी बोलते म्हणजे याचा अर्थ राया माझ्याशी खोटं बोलला आहे, इथं तर कावेरी इथंच आहे. तेवढ्यातच पाठीमागून राया आणि मंजिरी आणि सगळे तिचे मित्र आलेले असतात आणि त्यानंतर तो वहिनीला घेऊन निघालेला असतो. तर तिचा हात पकडते, रायावरती बंदूक टांगलेली असते निकीने. तर तेवढ्यातच मधून खाली उठून येते मंजिरीने बोलते तुला काय वाटलं ग, तू एकटीच फक्त प्रेमासाठी काही करू शकतेस का, ही मिस फायर आहे ना, तीही प्रेमासाठी ना तुझा जीव घेऊ शकते असं बोलते आणि ती बरोबर उलटी बंदूक तिच्या ना डोक्यावर कपाळावरती तिने लावलेली असते. कावेरीलाही छान वाटलेलं असतं, खरंच मंजिरीमध्ये किती ट्रेनिंग आहे आणि ती त्याच्याकडे पाहत असते. त्यावरती मात्र निकीचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो, कारण की तिने अगोदर बंदूक लावलेली असते, रायाच्या कपाळावरती बोललेलं असते आता मी तुला सोडणार नाही. निकी प्रेम पण करते आणि जीव पण घेऊ शकते त्यामध्ये असं बोललेलं असते, पण तीच बंदूक उलटी कपाळी आलेली असते तिच्या आणि मिस फायर बोलते तुला काय वाटलं, ही मिस फायर रायावरती प्रेम करते म्हणजे त्या प्रेमासाठी ना ती तुझाही जीव घेऊ शकते. आता या एपिसोडमध्ये नक्की कोण कुणाचा जीव घेत आहे हे आपल्याला उद्या नक्कीच पाहायला भेटेल.